मिरच्या चांगल्यापैकी. दिलीप वाळूंचा संपर्क चांगला आहे इथं दोन्हीमध्ये. हा बरं आहे. पण अनिल वाळूंजांचं कसं काय? अनिलचं बरं आहे सगळं. आता तो कार्यकर्ता चांगलाच म्हणायला लागला, कोणाला नाव म्हणायचं वाईट आपण. इथं पक्ष बऱ्यापैकी स्ट्रॉंग कोणता आहे म्हणजे जो पक्ष? सगळे सारखे असं काय नाही. आता घडत एकच जो माणूस म्हणून त्याच्या पक्षाचं. आता पक्षाचं काही राहिलंच नाही. पक्ष हा नावच नाही घ्यायचं. पक्ष कांचाच नीट नाही. निवडणूक आल्या आता जुने लोकांची कामं आहेत की? त्यामुळे आम्ही खासदार आढळराव पाटलांची कार्यकर्ते आहेत सगळे. मग तुम्ही नक्की आता घड्याळ्याचे कार्यकर्ते आहेत का धनुष्यबाणाचे नक्की कशाचे? एवढं तुम्ही ओळखून घ्यायच्या सगळ्या गोष्टी काय आहेत. तुम्ही सांगा ना आता आम्हाला नाही, जर आम्ही कळलं तर आम्ही काय आम्ही काय सांगितले, आम्ही खासदार आढळराव पाटलांची कार्यकर्ते. म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते. वळसे पाटलांचं काम कसं आहे? नाही, काम आता ते आहे सगळ्यात. विवेक वळसे पाटलांचं काम कसं आहे? आहे, बरं आहे, चांगलं आहे. चांगलं आहे ना? निवडून देईल बरं. तसं आता लोकांच्या याच्यावर आहे, आपल्या थोडंच याच्यावर आहे. आता मग पक्ष आढळराव पाटला म्हणून आदेश आला असं ना काम करा कोणाच तरी. आता ते बघू वैयक्तिक काय द्यायचं ते समजा. दादांचे तर आहे तिथं आदेश तसे. कोण आहे दादांचा उमेदवार कोण आहे आता? नाही आता काय होईन ते होईन, पण आम्ही कार्यकर्ते दादांचे. पण आता निवडणूक आले दादांचा उमेदवार असेल ना? हा, मग ते असं त्यावेळेस बघू ना. मग विवेक वळसे पाटील काय देतील ते सांगते समजा, पुढचं काय होईल ते. आत्ता आज आम्ही बरं ठीक आहे. खासदार शिवाय जर आढळराव पाटला मग काय आदेश आलाय का कुणाचं काम करा काय करा? त्यात आम्ही काय सांगू शकतो समजा जे काय आलाय का? तुम्ही कार्यकर्ते आहेत. नाही, कार्यकर्त्याला आदेश येतो निवडणुकीच्या आधी, तसं काय आलाय का? आम्ही तुम्हाला मी सांगितलं की आम्ही खासदाराचे कार्यकर्ते आहेत. याच्यावर तुम्ही ओळखून घ्यायचं काय असेल ते सगळं. पण खासदार राष्ट्रवादी देत ना साहेब. हा, पण असू द्या ना मग समजा कोणचे जे दादा जे आदेश देतील त्यांचे आम्ही काम करू. अजून आदेश नाही आला हा. कामात. ठीक कामं केलं त्यांनी. नाही, जे व्यवस्थितपणे राजकारणामध्ये आहेत अशा माणसांबरोबर राहायचं नाही. जे स्वार्थ साधतात अशा माणसाबरोबर राहायचं नाही. विकास करतात अशा माणसाबरोबर राहायचं नाही. जनतेची सेवा करतात आणि जनतेसाठी लक्ष देतील अशा माणसाला साथ सहकार्य करावं अशी माझी भावना आहे. सध्या आता बरेचसे लोक उभे आहेत आता, बरोबर. याच्यापैकी समजा जिल्हा परिषदेसाठी विवेक वळसे पाटील उभे आहेत, किरण वाळुंज असतील ते भाजपकडून उभे आहेत, अरुण गिरे आता परत निवडणुकीच्या रिंगणात आलेत. या सगळ्यांपैकी तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं वर्णन केलं, असा माणूस कोण आहे? नाही, तसा माणूस कोणी नाही. स्वार्थ साधण्यासाठी प्रत्येकजण पक्ष बदलतो. आमच्या घरामध्ये आमचं पोट भरत नाही, मग आम्ही काय घर सोडून निघून जायचं का कुठं? त्या घरातच राहतो ना, आमचा उदरनिर्वाह आम्ही करतो. तसं त्यांनी तिथंच राहून त्यांनी त्यांचं समाधान आणि मानसिकतेला सामोरं जाऊन त्यांचा पर्याय त्यांनी शोधावा. इकडे तिकडे उड्या टाकून त्याच्यामध्ये काय स्वार्थ साधत असेल तर तो चुकीचा आहे असं मला वाटतं. आता हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आल्यात, जुन्या लोकांनी कामं केलेत का गावात? जारकवडीत कामं आहेत का मी यापूर्वी निवडून आले त्या लोकांनी? मस्त कामं केलेली त्यांनी. मस्त कामं केलेत ना. यापूर्वी जिल्हा परिषद विवेक वळसे पाटील होते, काम आहेत का गावात त्यांची? मग काय आहेत. काय म्हणायचे कोणी केले? त्यांनीच केले. पण आता जिकडे घुगऱ्या तिकडे उदे सत्य चालत नाही. तर खरं चालत नाही. वळसे पाटलांचे केलं ते किती मंत्री येऊन त्यानं कोणी येऊन ते तेवढं करताच येत नाही. वळसे पाटलांनी गावासाठी जे केलं ते कोणालाच करता यायचं नाही. असा माणूस आहे, पण त्याच्या खालची कोताळडी आहेत ना, ती गादाळी जरा. बाकीचं विवेक वळसे पाटलांना पुन्हा संधी देतील जारकरवाडी, गाव उभं राहील त्यांच्या मागे. राहीनच. राहील. आता इथं एक पंचायत समितीसाठी चर्चा करायची झाली तर अनिल वाळुंज यांची मुलगी जी आहे अंकिता, त्याचबरोबर दिलीप वाळुंज यांची पत्नी जी आहे रोहिणी, ह्या दोन मुख्य लढती या ठिकाणी होती. तर ह्या दोघांपैकी कोण सरस ठरम बरं? जारकरवाडी कुणा मागे उभं राहील अंदाजे? वळसे पाटलाची ती बाई आहे तिच्या मागेच राहते. म्हणजे अनिल वाळुंज यांची मुलगी जी आहे अंकिता अनिल वाळुंज यांच्या मागे इथले लोक उभे राहतील. काय मुद्दा, काय कारण? काय मस्त तशी येते विकास कामाचं जोर. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जुळवल्या जातात. काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी जुन्या मला लोकांनी तर असं वाटतं म्हणजे दोन राष्ट्रवादी विभागले तर तिसऱ्या लोकांना फायदा होणार. शिवसेना म्हण BJPला म्हण फायदा होणार. दोन राष्ट्रवादी वेगळे लढले तर. इथलं जिल्हा परिषद गटाची परिस्थिती काय राहील? इथले जिल्हा परिषद गटातले म्हणलं तर नाही ना, तुला हे सांगतो ना की दोन राष्ट्रवादीचे गट वेगळे लढले तर तिसऱ्या गटाचे फायदे होणार हे 100%. ओके, म्हणजे याच्यातून दोन राष्ट्रवादी वेगळे लढले तर फायदा कोणाचा होऊ शकतो? BJP किंवा सेनेचा होणार हे 100%. पण आता तालुक्यातली आघाडी अशी आहे का जी महाविकास आघाडी, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आहे, मशाले आहे. अहो, शरद पवार गटाला 0-0 जागा मिळते इतर ठिकाणी. इथं काय होणार आहे?
त्याला त्या देवताने का मला वाटत असेल ते गणित खोटं आहे सगळं. मग ह्या पारगाव जिल्हा परिषद गट आहे याचा फायदा कोणाला होईल? आमच्या मते किरण वाळून 100% निवडून येणार. किरण वाळून या ठिकाणी निवडून येऊ शकतो. म्हणजे या राजकीय झालेल्या विभाजनाचं कुठंतरी फायदा किरण वाळून किरण वाळूंजला फायदा होईल. किरण वाळूनला फायदा होईल. फायदा आहे. दादा नमस्कार. हे आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्या आता, तर ह्या निवडणुकामध्ये जुनी जी लोक होती त्यांनी जारकरवाडीसाठी कामं केली आहेत का? आहेत. कामं आहेत. कोणत्या पक्षाची कामं आहेत? नाही पक्षात मी काही जास्त चौकशीच करीत नाही काही. बरं मग आपण पंचायत समितीसाठी बोलू. कोणाची कामं आहेत? राष्ट्रवादीची कामं आहेत. वळसे पाटलांची कामं आहेत. बरं, ठीक. एकंदरीत वळसे पाटील देखील तो उमेदवार या ठिकाणी सहज ठरेल का? वळसे पाटील देखील तो उमेदवार सहज ठरेल इथं. वळसे पाटील देखील तो उमेदवार. बरं ठीक आहे, चालेल. हे झालं पंचायत समितीसाठी. आता रोहिणी दिलीप वाळूंज, लोणीचे दिलीप वाळूंज, हां बरोबर. त्याचबरोबर ते जे आहेत ते हे शरद पवार तुतारी, मशाल आणि त्या आघाडीकडनं शिवसेना आघाडीकडनं आहेत. दुसऱ्या बाजूला घड्याळ चिन्हाकून अनिल वाळुंज यांची मुलगी अंकिता वाळुंज आहेत. तर काय वाटतं हे जारकरवाडीकर कुणा मागू राहतील? तर जारकरवाडीचं काय नेमकं दुई राहणार त्याचं काय भरोसा आहे. हां ना. हा. अनिल वाळुंजचा संपर्क आहे का इथं गावात? आहे सगळं आणि दिलीप वाळुंजांचा आहे आहे ना. आहे. कुठंतरी मतं दुभागली जातील का? दोनांना दोबागली जाते. जातील दोन्ही जणांचं पार्ट इथं जडे म्हणायचं. दोघांना मतं जातील. जाते सरस कोण ठरेल? सरस कोण आता ठरेल? ते पुढलं नक्की काय सांगता यायचं. आता दुई टप्पा इटलाय ते. हा ना. हा. पंचायत समिती निवडणूक आल्या. जुन्या लोकांची कामं आहेत ते. नाही अजिबातच नाही. जुन्या लोकांचे अजून त्यांनी तोंडच नाही दाखवलं 5 वर्ष तर. या आधी कोण निवडून आलं नाव माहिती आहे? हां बंटी पाटील राहते. वळसे पाटील. हां तेच बंटी पाटील. गावात कामं आहेत का? गावात लोकांचं येणं जाणं आहे का? नाही अजून काहीच कामं नाही झालेली काहीच. यावेळी बदल होईल असं वाटतं का? नक्कीच होणार. बदल होईल. हो नक्कीच होणार. संधी कोणाला मिळणार यावेळी नवीन माणसाला? का ते नवीन कोणाला संधी मिळू शकते या ठिकाणी? नवीन अजून नाही आज कळलं ते. आज फॉर्म भरा जाणार. किरण वाळून जे आहेत ते भारतीय जनता पार्टीकडून लढायला इच्छुक आहेत. त्याचबरोबर या गटामधून त्याचबरोबर अरुणगिरी आहेत ते महाविकास आघाडीकडून सध्या तरी रिंगणात दिसतात. बहुतेक मग अरुणगिरीच राहील. अरुणगिरींचं वातावरण चांगलं आहे. वातावरण चांगलं इथे. बरं तसं पाहायला झालं तर आता पंचायत समितीसाठी बोलू. महाविकास आघाडीकडून रोहिणी दिलीप वाळुंज म्हणून आहेत. हां माहिती आहे. हां आणि अंकिता अनिल वाळुंज म्हणून आहेत घड्याळाकडनं राष्ट्रवादीकडनं. अंकित येणार मग इकडे. अंकिता अनिल वाळुंजाचं काम इथं आहे, संपर्क आहे. संपर्क चांगलाच आहे. मग जारकरवाडीकर अंकिता अनिल वाळुंजा मग उभे राहू शकतात. चांगले नातेवाईक आहे त्यांच्या इथे. संपर्क चांगला आहे. चांगला संपर्क आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक जवळ आले. जरा जुन्या लोकांची काम आहेत का निवडून आले त्यांची? आहेत ना मग काय आहेत. मग कोण निवडून आलं तर? वर्षापातलं जे माणसं सगळी ना वळसे पाटील निवडून आले यापूर्वी. गावात येणं जाणं आहे, काम आहे त्यांचे, आहेत ना. विकास काम आहेत आहेत ना आहेत ना. बरोबर काम आहे. निवडून येतील बरं. हा मग काय बरं या ठिकाणी पंचायत समितीला आपण विचार करू. रोहिणी दिलीप वाळुंज या महाविकास आघाडीतर्फे आहेत, लोणीचे. आणि अंकिता अनिल वाळुंज या पोंदेवाडीचे सरपंच जे आहेत अनिल वाळुंज त्यांची मुलगी आज सध्या रिंगणामध्ये आहेत. दोघांपैकी कोणाचं पाठ जडवत जारकरवाडीत लोक काय पुन्हा मागू उभं राहतील? जे वर्षे पाटील गटाची आहेत ना तीच येणार. वळसे पाटला इथं काम चांगलं, वर्चस्व चांगले. हां त्यांच्या गटाचीच माणसं येणार. दुसरे काही येत नाहीत. बाबा नमस्कार. निवडणूक आली आहे सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती. काय वाटतं कोण कोण उभे आहेत आता? तुम्हाला नाव माहिती आहेत का? नाही भाऊ काय नाही माहिती. गावामध्ये कोणाचं काम जास्त चांगलं आहे? गावामध्ये आमदारच मग चांगलं काम आहे. आमदारच आहे वळसे पाटलांचं. वळसे पाटलांनी दिलेला माणूस निवडून येईल की? आता ते काय सांगावं या पाहिजे. आता ते आपण कसं सांगायचं नाही काम पुष्कळी. बरं दिलीप वाळुंजला ओळखता का लोणींच्या? हा? हा त्यांची पत्नी उभी आहे सध्या निवडणूक. हा कसा संपर्क आहे? बरं आहे चांगलं माणूस आहे ते. चांगला माणूस आहे. निवडून येईल का? त्यांची पत्नी उभी आहे, निवडून येईल का या भागात? आता काय आधी काय सांगावं. आता पंचायत समितीसाठी सध्या रोहिणी दिलीप वाळुंज महाविकास आघाडीकडून उभे आहेत. त्याच पद्धतीने अंकिता अनिल वाळुंज ह्या घड्याळाकडून उभे आहेत. काय वाटतं जारकरवाडीकर कुणा मागू राहतील? कसं आहे माहिती आहे का की आज नाही काही सांगू शकत.
मतदान आहे, मतदार राजा आहे. उद्या काय होतंय नेमकं काही सांगू शकत नाही. ते पाय 10 दिवसात चमत्कार होणार नाहीये. लोकांची मतं ठरलेली आहेत. पण ज्याचा कामाचा माणूस आहे तो कामाचा माणूस आहे म्हणायला काय हरकत नाही. कामाचा माणूस येणारच आहे. कामाचा माणूस आल्याशिवाय ज्यांनी कामं केल्यात तो आजही येणार आणि उद्या येणार. पण आज नाही सांगू शकत. कामाची माणसं आम्ही हे जाणून घ्यायला आलोय का ह्या दोन्ही आहेत. दोन्ही पण आहेत. दोन्ही पण आहेत. माणसं दोन्ही चांगली. नातेसंबंध कुणाचे चांगले आहेत तिकडे? आता नातेसंबंधाचं तसं पाहिलं तर वाळुंजांचं आहे, त्यांचे आहे, ह्या वाळुंजांचे आहे. जाणं येणं कुणाचं जास्त आहे? जाणं येणं तसं ह्या वाळुंजांचं आहे लोणीच्या. दिलीप वळवंत. हां